आपल्या मानवी शरीरात लिव्हर हा अतिशय महत्त्वाचा ऑर्गन आहे. लिव्हर यकृतामध्ये काही बिघाड झाल्यास आपल्या शरीरावर त्याचे पूर्ण दुष्परिणाम बघायला मिळतात. लिव्हर हा आपल्या घरातील एक किचनचा भाग असल्यासारखा आहे. ज्या घराला किचन नाही किंवा स्वयंपाकघर नाही असं घर मानलं जात नाही. म्हणजेच लिव्हर हा आपल्या घरातील स्टोरेज किंवा प्रोडक्ट हाऊसचं काम करत असतो. आपल्याला लागणारी पोषण तत्व, विटॅमिन्स, प्रोटीन्स, अल्ब्युमिन्स आणि इतर पोषक तत्व, जीवनसत्व यांची निर्मिती करण्याचं काम, त्यांना स्टोअर करून ठेवण्याचं काम हे लिव्हर करत असतं. आपल्या रक्ताला घट्टपणा येण्यासाठी प्रोथॅम्बिनची निर्मितीचं काम हे लिव्हर करत असतं. तसेच आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम हे लिव्हर करत असतं. थायरॉइड, पॅराथायरॉइड हे जे हार्मोन्स आहेत त्यांना बाइंड होण्यासाठी जे प्रोटीन किंवा अल्ब्युमिन लागतं हे लिव्हरमध्ये तयार होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या शरीरातील 70% प्रोटीन, अल्ब्युमिन हा फक्त एकटा लिव्हर करत असतो. म्हणजे लिव्हर हा एक कारखाना असून आपल्याला ज्या गोष्टी लागतात, ज्या गोष्टींची आपल्याला गरज असते, ह्या कारखान्यातून आपलं शरीर ते घेत असतं. आणि ह्या कारखान्यामध्ये, ह्या स्वयंपाकघरामध्ये काही बिघाड झाल्यास पूर्ण शरीराला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. नमस्कार, मी डॉक्टर आशा. आज आपण बघणार आहोत की लिव्हर सिरोसिस म्हणजे नेमकं काय आणि लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर काय करता येतं किंवा लिव्हर सिरोसिस होण्याच्या आधी कोणत्या प्रकारची लक्षणं दिसतात याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. लिव्हर सिरोसिस ही प्रोसिजर एका रात्रीत होणारी नाही, हे लक्षात घ्यावं. म्हणजे आज तुम्हाला काही इन्फेक्शन झालं किंवा तुम्ही दारू आज घेतली आणि तुम्हाला लिव्हर सिरोसिस झालं असं शक्य नाही. ही प्रोसेस होण्यासाठी बराच कालावधी लागतो. वर्षापासून म्हणजे दिवसांपासून अनेक वर्षांमध्ये ही प्रोसेस चालू असते. लिव्हर सिरोसिस होण्यामागे जी पॅथॉलॉजी असते ती मी थोडक्यात सांगते. लिव्हर एक असा ऑर्गन आहे की ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे की रिजनरेट करण्याची, म्हणजे पेशींची नवीन निर्मिती करण्याची कॅपॅसिटी ह्या लिव्हरला मिळालेली आहे. आणि कुठलाही लिव्हरमध्ये डॅमेज झाला, आघात झाला की हे लिव्हर नवीन सेल बनवत राहतो. आणि नवीन सेल बनवायचं, तो डॅमेज रिपेअर करायचं, ही जी प्रक्रिया असते जर ही दीर्घकाळ चालू राहिली, म्हणजे वारंवार जर लिव्हरवर आघात झाला, डॅमेज झाला आणि हे रिपेअरिंगचं काम करून करून लिव्हर जर थकून गेला तर ही प्रोसेस कुठेतरी थांबली जाते आणि इथेच लिव्हर सिरोसिस व्हायला सुरुवात होते. आता ते कसं? ज्यावेळेस रिपेअरिंगची प्रोसेस म्हणजे नवीन पेशींची निर्मितीची जी प्रोसेस आहे ती थांबल्यानंतर ज्या मृत पेशी असतात, निकामी झालेल्या पेशी असतात, त्यांचं रूपांतर स्कारमध्ये किंवा फायब्रोटिक टिश्यूमध्ये होतं आणि ह्या फायब्रोटिक टिश्यू किंवा स्कार यांचा गुच्छ तयार होऊन तिथे नोड्युल्स तयार होतात आणि हे नोड्युल्सचं रूपांतर लिव्हर सिरोसिसमध्ये होतं. म्हणजे बघा, आपल्याला पनीर सारखं दिसणारं हे लिव्हर एखाद्या दगडासारखं होतं. म्हणजे किती तिथे कचरा किंवा किती डॅमेज मोठ्या प्रमाणात झालेलं असेल. तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपल्या जीवन काळामध्ये 30% क्षमतेने फक्त लिव्हर काम करत असतं आणि बाकीची जी एनर्जी असते ती तो रिझर्वमध्ये किंवा साठा किंवा त्याचा स्टोरेज करून लिव्हर ठेवत असतो. म्हणजे अडीनडीच्या काळामध्ये लिव्हर त्याचा उपयोग म्हणजे करतो. म्हणजे कधी तुम्हाला इन्फेक्शन झालं, जंतू संसर्ग झाला, व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा विषारी जन्य पदार्थ तुमच्या खाण्यात आले तर या काळामध्ये जर लिव्हरवर स्ट्रेस आला तर अशा काळात तो आपली एनर्जी वापरतो. लिव्हर हा ऊर्जा स्टोअर करण्याचं काम करत असतो. म्हणजे ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये हा ग्लुकोज स्टोअर करण्याचं काम करत असतो. ज्यावेळेस शरीराला ग्लुकोजची गरज असते आणि तुम्ही जेवलेला नसाल तर हे ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होण्याची जी प्रोसेस आहे ती लिव्हरमध्ये होत असते. म्हणजे एकंदरीत लिव्हर हा पूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं काम करत असतं. नॉर्मल हेल्दी लिव्हर त्याचं रूपांतर फॅटी लिव्हरमध्ये होतं आणि फॅटी लिव्हर नंतर त्याचं रूपांतर हिपॅटायटिस म्हणजेच लिव्हरच्या पेशींना सूज यायला लागते आणि हिपॅटायटिसचं रूपांतर फायब्रोसिसमध्ये होतं. फायब्रोसिसचं रूपांतर नोड्युलर म्हणजे गाठीमध्ये रूपांतर होतं आणि ह्या गाठींचं रूपांतर सिरोसिसमध्ये होतं. ही प्रोसेस
खूप मोठी आहे आणि ही प्रोसेस होत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची लक्षणं जाणवत नाही, कारण लिव्हर आपल्या जीवनकाळामध्ये फक्त 30% क्षमतेने काम करतं आणि ज्यावेळेस 60 ते 70% लिव्हर डॅमेज होतं किंवा खराब होतो त्यानंतर आपल्याला लक्षणं ही दिसायला लागतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आपण बघूयात की लिव्हर ज्यावेळेस डॅमेज होत असतं किंवा सिरोटिक फॉर्ममध्ये आल्यानंतर म्हणजे होण्याची कारणं कोणती आहेत बेसिकली ती बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 40 ते 50% लोकांमध्ये हे कारण बघायला मिळतं. एक आहे की अल्कोहोलचा जास्त प्रमाणात यूज करणं किंवा कन्झम्पशन करणं आणि दुसरं म्हणजे की नॉन अल्कोहोलिक जे लोक आहेत म्हणजे ज्यांना डायबिटीज, BP किंवा ज्यांना थायरॉइडसारखे आजार आहेत, ओबेसिटी आहेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत, ज्याच्यामध्ये फॅट हे जमा होण्याची त्यांच्यामध्ये परिस्थिती झालेली असते आणि ह्या फॅटी लिव्हरमुळे त्यांना भविष्यामध्ये लिव्हर सिरोसिस होण्याची शक्यता असते. अल्कोहोलिक कन्झम्पशन म्हणजे दारूचं सेवन अतिशय प्रमाणात केल्यामुळे 40% लोकांना अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होऊन सिरोटिक लिव्हर होण्याचे चान्सेस असतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की ज्या लोकांना व्हायरल इन्फेक्शन झालं असेल म्हणजे आपण म्हणतो की कावीळ झालेली आहे, रक्ताची कावीळ किंवा लाल कावीळ, पिवळी कावीळ, आपण असं पांढरी कावीळ असं आपण सर्वसामान्य भाषेमध्ये ऐकतो. तर हिपॅटायटिस B आणि C किंवा हिपॅटायटिस A, E हे जी इन्फेक्शन आहेत, जे व्हायरल इन्फेक्शन आहेत, जर यांचं जर या गोष्टीने जर एखादा पेशंट संक्रमित झाला तर त्यामुळे सुद्धा हिपॅटायटिस होऊन हिपॅटायटिसचं रूपांतर फायब्रोसिस होऊन भविष्यकाळामध्ये लिव्हर सिरोसिस होण्याची शक्यताही असते. इन्फेक्टेड नीडल्स किंवा सिरिंजेस किंवा माणसाची युरिन, सलावा किंवा दूषित खाणं, पाणी, दूषित पाणी, अन्नपदार्थ यामधून हे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. चौथं महत्त्वाचं कारण ज्याच्यामुळे लिव्हर सिरोसिस होण्याची शक्यता वाढते ते म्हणजे की काही लोकांना सवय असते की छोट्या छोट्या गोष्टींसाठी पेन किलर घ्या, क्रोसिन घ्या, नॉन स्टिरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स म्हणजे पेन किलर्स, डोकं दुखलं किंवा ताप आला किंवा काही झालं, अंग दुखायला लागलं की लगेच नाईस घ्या किंवा क्रोसिन घ्या, अशी ज्यांना सवय असते अशा लोकांमध्ये सुद्धा त्याचा परिणाम म्हणजे लिव्हरवर होऊन लिव्हर सिरोसिस होण्याचे चान्सेस असतात. हे फक्त 10 ते 20% मॅक्झिमम असं होऊ शकतं. म्हणून कोणतीही पेन किलर किंवा क्रोसिन घेण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता आपण बघूयात की लक्षणं कोणत्या प्रकारची दिसतात लिव्हर सिरोसिसमध्ये. लिव्हर सिरोसिस होण्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस आपल्याला लक्षणं लगेच दिसत नाही. लिव्हर सिरोसिसमध्ये 2 महत्त्वाचे स्टेजेस बघायला मिळतात. एक आहे की कॉम्पेन्सेटेड स्टेज आणि दुसरी आहे की डिकॉम्पेन्सेटेड स्टेज. कॉम्पेन्सेटेड स्टेजमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसत नाही. तुम्हाला पोट दुखतोय किंवा तुम्हाला कोणतंही म्हणजे काही सर्जिकल प्रोसिजर असेल किंवा तुम्ही सहज डॉक्टरांकडे फुल इन्व्हेस्टिगेशन म्हणून गेलात तर डॉक्टरांना तुमच्या अल्ट्रासोनोग्राफीमध्ये सिरोटिक चेंजेस दिसले असतील म्हणजे लिव्हर सिरोसिस झालंय असं सोनोग्राफीमध्ये दिसलं असेल तर मग म्हणजे तुम्हाला लक्षणं कोणती नसतील तर तो भाग म्हणजे ती स्टेज येईल कॉम्पेन्सेटेड लिव्हर डिसीजमध्ये. आता डिकॉम्पेन्सेटेड लिव्हर डिसीज म्हणजे नेमकं काय? याच्यामध्ये तुम्हाला लक्षणं असतात, लक्षणांचा समूह असतो आणि त्याच्यामुळे खूप गंभीर स्वरूपाचे कॉम्प्लिकेशन झालेले असतात आणि याला पर्याय फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट एवढाच उरलेला असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लिव्हर ची ट्रीटमेंट बघत असता तर डॉक्टरांचं एम असतं कॉम्पेन्सेटेड फॉर्ममध्ये लिव्हरला ठेवणं. लिव्हर सिरोसिस आहे ते परमनंट डॅमेज झालेलं असतं आपल्या लिव्हरचं आणि हे जे चेंजेस आहेत ते इरिव्हर्सिबल असतात म्हणजे पूर्ण ते बरे होऊ शकत नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही लिव्हर सिरोसिसची ट्रीटमेंट घेता जर तुमचं लिव्हर कॉम्पेन्सेटेड फॉर्ममध्ये असेल तर त्याला त्या फॉर्ममध्ये ठेवण्याचं काम हे डॉक्टर म्हणजे प्रयत्न हे डॉक्टर करत असतात आणि कॉम्पेन्सेटेड टू डिकॉम्पेन्सेटेड होऊ नये किंवा डिकॉम्पेन्सेटेड पेशंटला कॉम्पेन्सेटेड फॉर्ममध्ये आणायचं काम हे म्हणजे डॉक्टरांचा हा प्रयत्न असतो. तर आपण बघूयात की डिकॉम्पेन्सेटेड लिव्हर सिरोसिसमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणं दिसतात. पण हे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की लिव्हर ज्यावेळेस डॅमेज व्हायला लागतं त्यावेळेस काही हलकी फुलकी लक्षणं दिसायला लागतात. ती इतर आजारांमध्ये सुद्धा सर्वसामान्यरित्या आपल्याला बघायला मिळतात. पण ह्या गोष्टींसाठी तुम्ही डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा आणि निदान करून घ्यावा. यासाठी मी तुम्हाला जी बेसिक सुरुवातीची लक्षणं असतात ती सांगते.
ज्यावेळेस लिव्हरला सूज येते किंवा हिपॅटायटिस होतं, आपण त्याला हिपॅटायटिस म्हणतो, कावीळ होतो, अशा कंडिशनमध्ये तुमच्या शरीरावर म्हणजे येल्लोइश डिस्कलरेशन बघायला मिळतं. त्याला आपण पिवळी कावीळ असं म्हणतो. तुमचे डोळे पिवळे व्हायला लागतात, नखं पिवळी व्हायला लागतात आणि हे जॉन्डिस कावीळ जर तुम्हाला झाली असेल तर तुम्ही ती अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ती कावीळ कोणत्या प्रकारामुळे झालेली आहे, लिव्हरला काही इंजुरी झालेली, म्हणजे लिव्हर कशामुळे खराब झालेला आहे, व्हायरल इन्फेक्शनमुळे किंवा इतर टॉक्सिक मटेरियलमुळे किंवा कोणत्या दुसऱ्या ऑर्गनचा इफेक्ट तुमच्या लिव्हरवर होत आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला कावीळ झाली असल्यास. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस काही पेशंटला अतिशय प्रमाणात थकवा यायला लागतो, कुठल्याही गोष्टींमध्ये काम करण्याची इच्छा होत नाही, म्हणजे खूप गळून गेल्यासारखं वाटतं, टायर्डनेस, वीकनेस हे बऱ्याच आजारांमध्ये बघायला मिळतं. पण मोस्टली जर हा वीकनेस परसिस्टंट राहिला, खूप लो एनर्जेटिक वाटत असेल तर अंगावर काढू नका. लिव्हर फंक्शन टेस्ट साधी आपल्याला करून बघायची आहे आणि जर तुम्ही स्मोकिंग किंवा अल्कोहोलचं सेवन करत असाल तर तुम्ही अल्ट्रासोनोग्राफी बरोबर LFT करून घेणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं लक्षण आपल्याला बघायला मिळतं अशा पेशंटमध्ये की त्यांच्या अंगाला खाज यायला लागते, कारण टॉक्सिक मटेरियल हे आपल्या स्किनच्या अंडर साचायला लागतात आणि त्यामुळे स्किन ही इरिटेट होते आणि तिथे खाज ही यायला लागते. चौथं महत्त्वाचं लक्षण म्हणजे संडासचा कलर हा काळपट किंवा मातीच्या कलरचा होतो. क्ले कलर स्टूल किंवा मलिना ही तर ॲडव्हान्स लिव्हर डिसीजमध्ये आपल्याला कंडिशन बघायला मिळते, त्याच्यामध्ये रक्त संडासामध्ये बघायला मिळतं, तर ही ॲडव्हान्स लिव्हर डिसीजमध्ये आपल्याला कंडिशन बघायला मिळते. पण जी मातीच्या कलरची संडास आहे हे सुद्धा कॉन्ज्युगेटेड लिव्हर डिसीजमध्ये आपल्याला बघायला मिळतं. जर तुमच्या लघवीचा कलर अतिशय पिवळ्या प्रमाणात असेल किंवा ऑरेंज टू डार्क ब्राऊनमध्ये असेल, हे सुद्धा एक इंडिकेशन आहे की तुमच्या लिव्हरवर काहीतरी ताण आलेला आहे किंवा लिव्हर कुठेतरी डॅमेज झालेला आहे. चौथं महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये जे मुक्का मार लागल्यानंतर जे ब्ल्यूइश डिस्कलरेशन होतं, ब्रुशेस आपण म्हणतो, हे बघायला मिळतं, कारण आपल्या रक्तातील प्रोथांबिन नावाचा जो घटक आहे तो आपल्या लिव्हरमध्ये तयार होत असतो आणि प्रोथांबिनची कमतरता झाल्यामुळे आपल्या स्किनमध्ये छोटाही धक्का लागला किंवा काही लागलं तर जसे मुक्का मार लागल्यानंतर जसे ब्रुशेस बघायला मिळतात तसं आपल्याला लिव्हर सिरोसिसमध्ये बघायला मिळतात. काळे चट्टे कुठल्याही स्किनच्या पार्टवर ते बघायला मिळतात. पोट फुगणं, पोटामध्ये गॅसेस तयार होणं किंवा अपचन होणं, उलटी मळमळ होणं, जेवण कमी जाणं ही सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये लक्षणं बघायला मिळतात आणि भूक कमी झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा हा अतिशय प्रमाणात आलेला बघायला मिळतो. दुसरं म्हणजे प्रामुख्याने बघायला मिळतं ज्यावेळेस आपल्या रक्तातील प्रोटीन किंवा अल्ब्युमिनची मात्रा कमी होते, त्यामुळे बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन व्हायला लागतं आणि ह्या वॉटर रिटेन्शनमुळे आपल्या शरीरावर म्हणजे ज्या लिव्हर सिरोटिक पेशंटच्या शरीरावर आपल्याला सूज ही बघायला मिळते. त्याला आपण जर पूर्ण शरीरावर जर सूज येत असेल तर त्याला आपण मेडिकल टर्ममध्ये जनरलाइज यासारखं असं म्हणतो. पूर्ण म्हणजे हातापायांना सूज, डोळ्याभोवती सूज, चेहऱ्यावर सूज, ह्या म्हणजे जनरलाइज येण्यासारखा ही कंडिशन बघायला मिळते. दुसरं म्हणजे की काही वेळेस खूप अल्ब्युमिनची मात्रा कमी झाल्यामुळे किडनीवरही परिणाम बघायला मिळतो आणि किडनी फंक्शनसुद्धा हॅम्पर होऊ शकतो. दुसरं म्हणजे की काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो, कारण फुफ्फुसांवर त्याचा परिणाम झालेला बघायला मिळतो, कारण फुफ्फुसांमध्ये पाणीही साचायला लागतं आणि एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये पोटामध्ये पाणी साचायला लागतं आणि पोटामध्ये पाणी साचल्यामुळे पोट फुगल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि यालाच मेडिकल टर्ममध्ये असायटिस असं म्हटलं जातं. भूक कमी लागते आणि भूक कमी लागल्यामुळे जेवण जात नसल्यामुळे त्या लोकांना अपचन होत असल्यामुळे वजन हे कमी व्हायला लागतं आणि वारंवार जर उलट्या होत असतील, अजीर्ण होत असेल, अपचन होत असेल तर अशा लोकांमध्ये हायपोकॅलेमिया नावाची कंडिशन डेव्हलप होते, म्हणजे रक्तातील पोटॅशियम हे कमी व्हायला लागतं आणि पोटॅशियम कमी झाल्यामुळे मसल्समध्ये क्रॅम्प्स हे यायला लागतात. दुसरं म्हणजे लिव्हर सिरोटिक पेशंटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मस्क्युलर जो मास असतो, मस्क्युलर जो थिकनेस असतो तो कमकुवत व्हायला लागतो, मसल हे शिथिल व्हायला लागतात, वीक व्हायला लागतात. हे सुद्धा आपल्याला प्रामुख्याने लिव्हर सिरोटिक पेशंटमध्ये म्हणजे प्रामुख्याने बघायला मिळतं. आता आपण बघूयात की डिकॉम्पेन्सेटेड स्टेटमध्ये पेशंट गेल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुमचं लिव्हर पूर्णतः खराब झालेलं आहे
आणि त्याच्यावर कोणतीही ट्रीटमेंट होऊ शकत नाही, तर अशा कंडिशनमध्ये मेडिकल ट्रीटमेंट जास्त उपयोगी ठरत नाही, लिव्हर ट्रान्सप्लांटचाच ऑप्शन राहतो. तर अशा कंडिशनमध्ये कोणती लक्षणं दिसतात आणि गंभीर स्वरूपाची लक्षणं कोणती असतात ती बघूयात. जर डिकॉम्पेन्सेटेड लिव्हर डिसीज तुम्हाला झाला असेल, त्याचं डायग्नोसिस होतं म्हणजे 4 गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात. एक तर तुम्हाला जॉन्डिस कावीळ झालेली असेल, तुम्हाला रक्ताच्या उलट्या होत असतील, कारण रक्ताच्या उलट्या होण्यामागे एक कारण महत्त्वाचं असतं, कारण लिव्हर ज्यावेळेस दगडासारखं होतं किंवा खडबडीत होतं किंवा लिव्हरच्या ज्या सॉफ्टनेस असतो तो निघून गेल्यानंतर तिथे रक्तपुरवठा खंडित होतो आणि रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे तिथे असणारे पोर्टल ज्या रक्तवाहिन्या असतात, पोर्टल व्हेन, त्याच्यावर पोर्टल आर्टरी व्हेन ह्याच्यावर प्रेशर येतं आणि पोर्टल हायपरटेन्शन नावाची कंडिशन निर्माण होते. आणि ह्या पोर्टल हायपरटेन्शनमुळे आपल्या अन्ननलिकेच्या नसा ह्या फुगायला लागतात आणि अन्ननलिका म्हणजे इसोफेगस, त्याच्या भोवती ज्या शिरा असतात त्या फुगल्या जातात आणि काही काळाने ते तुटून बाहेर पडतात आणि त्यामुळे तिथे रक्तस्राव होतो. म्हणून अशा पेशंटला रक्ताची उलटी होते. आपण म्हणतो की खून की उलटी हो गई, म्हणजे रक्ताची उलटी झालेली आहे. तर हे लिव्हर सिरोटिकचं एक महत्त्वाचं लक्षण आपल्याला बघायला मिळतं पोर्टल हायपरटेन्शनमुळे. दुसरं म्हणजे की पोर्टल हायपरटेन्शनमुळे फंडल जो आपली स्टमक आहे, आपलं जठर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रक्तवाहिन्या ह्या फुगल्या जातात आणि तिथे सुद्धा ब्लीड होऊ शकतं किंवा पोर्टल गॅस्ट्रायटिस नावाची कंडिशन होऊ शकते. आणि याच्यामुळे काय होतं, जर इसोफेजियल व्हरायसिस म्हणजे त्या नसा शिरा ज्या फुगलेल्या आहेत त्या फुटल्यामुळे रक्त जे हळूहळू ड्रेन होत असेल आपल्या अन्ननलिकेतून जठर आणि जठरातून आतड्यांमधून आपल्या संडास वाटे जर पडत असेल तर ते आपल्याला लिव्हर सिरोटिक पेशंटमध्ये मलिना नावाची कंडिशन बघायला मिळते. मलिना म्हणजे की रक्ताची होणारी संडास. तर काळपट संडास होते, म्हणजेच काळपट संडासला होणं, रक्ताच्या उलट्या होणं हे एक महत्त्वाचं इंडिकेशन आहे पोर्टल हायपरटेन्शनचं लिव्हर सिरोटिक डिकॉम्पेन्सेटेड फॉर्ममधलं. तिसरं महत्त्वाचं आपल्याला लिव्हर सिरोटिक डिकॉम्पेन्सेटेड फॉर्ममध्ये बघायला मिळतं ते म्हणजे की तुमच्या बॉडीवर अतिशय प्रमाणात सूज आलेली असेल, रिटेन्शन होत असेल, कारण अल्ब्युमिनची मात्रा ही अतिशय प्रमाणात कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरावर पूर्ण सूज आलेली असते, पोटाचा घेर वाढलेला असतो, पोट इतकं मोठं झालेलं असतं, त्याच्यामध्ये 5 ते 10 लिटरपर्यंत पाणी साचलेलं असतं आणि ह्याच पाण्याला आपण असायटिस असं म्हणतो. आणि हे पाणी काढल्याशिवाय पेशंट श्वासच घेऊ शकत नाही किंवा पेशंटला म्हणजे ही कंडिशन इतकी भयंकर असते, पेशंटला यासाठी हॉस्पिटलाइज व्हावं लागतं. ते असायटिक टॅपिंग करून ते फ्लूइड काढावं लागतं आणि हे जे फ्लूइड काढत असताना पेशंटचं ब्लड प्रेशर कमी होण्याचे चान्सेस असतात, किडनी फंक्शन हॅम्पर होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे त्याला अंडर ऑब्झर्वेशन असायटिस टॅपिंग करून अल्ब्युमिन दिलं जातं किंवा डायरेटिक दिले जातात, म्हणजे लघवीचं जे इंजेक्शन किंवा औषधं असतात ती दिली जातात, जेणेकरून पोटाचं पाणी हे कमी व्हायला पाहिजे किंवा फुफ्फुसांमध्ये जर पाणी झालं असेल ते कमी व्हायला पाहिजे. फुफ्फुसांमध्ये पाणी का होतं, कारण अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे वॉटर रिटेन्शन फुफ्फुसांमध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणजे जनरलाइज यानासारखा रक्ताच्या उलट्या होणं, रक्ताची संडास होणं आणि पूर्ण बॉडीवर सूज येणं, पोटामध्ये पाणी साचणं ही जी लक्षणं आहेत ही गंभीर लिव्हर सिरोसिस झाल्याची लक्षणं आहेत. आणखी महत्त्वाचं आपल्याला लिव्हर सिरोटिकमध्ये बघायला मिळतं की कावीळ ही अतिशय प्रमाणात झालेली असते आणि ह्या वाढलेल्या कावीळमुळे तुम्हाला कोणतंही औषध घेता येत नाही, कारण लिव्हर फंक्शन पूर्ण शटडाऊन झालेलं असतं. त्यामुळे औषधांची जी प्रोसेस असते ती व्यवस्थित आपल्या लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम त्याचं होत नाही. त्याच्यामुळे औषधं अतिशय जास्त प्रमाणात काम करतात किंवा औषधं कामच करत नाहीत. अशा कंडिशनमध्ये खूप औषधं म्हणजे व्यवस्थित कॅल्क्युलेट करून पेशंटला द्यावी लागतात. मग ही जी कंडिशन आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे डिकॉम्पेन्सेटेड फॉर्ममध्ये जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय उरत नाही. म्हणून तुम्हाला कळकळीने सांगते, जर तुम्ही लिव्हर तुम्हाला तुमचं व्यवस्थित ठेवायचं असेल, तुमचं जे काळीज आहे, तुमच्या काळजाची जर तुम्हाला काळजी असेल, तर तुम्ही जर दारूचं व्यसन करत असाल तर ते तुम्ही सोडण्याचा निश्चय आजच करून घ्या. तर माझ्या व्हिडिओला म्हणजे खरंच लाईक आणि व्ह्यूज आले असतील असं मी म्हणेन, कारण दारूमुळेच मोस्टली आपल्याला हा लिव्हर सिरोसिस झालेला बघायला मिळतो. तर लिव्हर सिरोसिसमध्ये एवढी सारी भयंकर आपण लक्षणं बघितली. आता याचे कॉम्प्लिकेशन काय होतात ते थोडक्यात बघूयात.
माझा एकच विचार आहे की तुम्हाला पूर्ण माहिती मिळावी, थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे. तर लिव्हर सिरोटिकमध्ये कॉम्प्लिकेशन काय होतात ते बघूयात. लिव्हर सिरोटिक पेशंटमध्ये 3 प्रकारचे कॉम्प्लिकेशन आपल्याला मेजरली बघायला मिळतात. एक तर आहे हिपॅटोरिनल सिंड्रोम, म्हणजे HRS नावाची जी कंडिशन आहे, याच्यामध्ये लिव्हर आणि किडनी एकत्र खराब व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होतो. हिपॅटोरिनल सिंड्रोममध्ये बऱ्याच पेशंटला अल्ब्युमिन देऊन पेशंटला डायलिसिस करावं लागतं. किडनी फंक्शन हे पूर्ण डॅमेज होतं कारण लिव्हर काम करत नाही म्हणून. दुसरं महत्त्वाचं बघायला मिळतं की लिव्हर हे आपल्या शरीरात डिटॉक्स करण्याचं काम करत असतात आणि जर डिटॉक्स आपलं शरीर नाही झालं तर टॉक्झिन जर आपल्या लिव्हरमध्ये जमा व्हायला लागले, म्हणजे रक्तामध्ये जर अमोनियाची म्हणजे जी लेवल जी वाढली, त्याच्यामुळे काय होतं की त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो. अमोनियाची जर लेवल मेंदूपर्यंत गेली आणि अमोनियामुळे काय होतं की आपल्या शरीराला म्हणजे पूर्ण सुस्ती आल्यासारखं होतं, पेशंट ड्राउझी होतात, कोमात गेल्यासारखे होतात, एकदम अनकॉन्शियस होतात, त्यांना काहीच म्हणजे भान राहत नाही, पेशंट एकदम गळून गेल्यासारखे म्हणजे पूर्ण बेशुद्ध अवस्थेत असतात. त्याला आपण म्हणतो हिपॅटिक इन्सेफेलोपॅथी. तर हिपॅटिक इन्सेफेलोपॅथी ही कंडिशन अमोनियाची लेवल वाढल्यामुळे होते. तिसरं म्हणजे की हिपॅटोपल्मनरी जो सिंड्रोम आहे, जसा हिपॅटोरिनल होता तसा हिपॅटोपल्मनरी म्हणजे फुफ्फुस आणि लिव्हर हे एकत्र, याचा परिणाम लिव्हर खराब झाल्यामुळे फुफ्फुसांवर जर परिणाम झाला असेल तर फुफ्फुस सुद्धा व्यवस्थित काम करत नाही, फुफ्फुसांवर प्रेशर येतं, फुफ्फुसांमध्ये पाणी जमायला लागतं, त्याला आपण पल्मनरी एडिमा म्हणतो. आणि बायलॅटरल इफ्युजन किंवा पाणी जमा झाल्यामुळे अशा पेशंटला ब्रीदिंग डिफिकल्टी होते. तर अशा बऱ्याच कॉम्प्लिकेशनमधून हे म्हणजे आपलं लिव्हर जात असतं आणि आपलं शरीरही जात असतं. आणखी एक लिव्हर सिरोटिक पेशंटमध्ये बघायला मिळतं म्हणजे प्रोथाम्बिन नावाचा जो घटक आहे ते व्यवस्थित तयार न झाल्यामुळे ब्लिडिंग टेंडन्सी ह्या पेशंटमध्ये बघायला मिळते. म्हणजे तोंडावाटे किंवा नाकावाटे रक्तस्राव होणे, संडासवाटे रक्तस्राव होणे आणि अशा पेशंटला इमर्जन्सी ही लागू शकते. गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जी तुम्हाला माहिती नसेल की लिव्हर सिरोटिक पेशंटला इन्फर्टिलिटी येण्याचे चान्सेस असतात, म्हणजे की त्यांना संतान किंवा त्यांना मुलं नाही होत. कारण याच्या मागे एक कारण असतं की अशा पुरुषांमध्ये जे टेस्टेस्टेरॉनची मात्रा आहे ती कमी होते आणि लिव्हर सिरोटिक पेशंटमध्ये इस्ट्रोजनची मात्रा वाढते आणि इस्ट्रोजन वाढतं आणि टेस्टेस्टेरॉन कमी होतं, जे पुरुषांचे मेन हार्मोन आहेत ते कमी होतात आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी होण्याची शक्यता ह्या पेशंटमध्ये जास्त वाढते. आणि इस्ट्रोजन वाढल्यामुळे अशा लोकांमध्ये त्यांच्या चेस्ट म्हणजे त्यांच्या ब्रेस्टच्या आकारामध्ये ही वाढ झालेली बघायला मिळते. त्यालाच आपण मेडिकल टर्ममध्ये गायनेकोमॅस्टी असं म्हणतो. तर ही सगळी जी माहिती होती ती लिव्हर सिरोसिस बद्दल होती. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारायला विसरू नका. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, आनंदी राहा. टेक केअर, बाय.